कम्फर्ट मील किंवा कम्फर्ट फूड असं असतं जे बनवायलाही सोपं असलं पाहिजे आणि खायलाही खूप कम्फर्टिंग वाटलं पाहिजे. तसाच आहे हा आपला महाराष्ट्रीयन पदार्थ पिठलं, भाकरी, ठेचा आणि मिरची. सुपर कम्फर्ट मील आहे. पोटालाही मस्त वाटतं, खायलाही कम्फर्टिंग आहे आणि बनवायलाही सोपं. हल्ली बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये सुद्धा थाळी मील म्हणून पिठलं, भाकरी किंवा झुणका, भाकरी, ठेचा, मिरची हे मील अवेलेबल असतं. चला तर मग मी कसं बनवते ते मी तुम्हाला आज दाखवते. मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, त्याला मीडियम चिरून घ्यायचा आहे. बारीक किंवा उभा अजिबात चिरायचा नाही आहे, कारण आपल्याला पिठलं बनवायचं आहे आणि त्याच्यामध्ये असे ते कांद्याचे थोडे थोडे शिजलेले असे तुकडे यायला पाहिजेत, मग ते छान लागतात. तर अशा पद्धतीने पोह्यांसाठी वगैरे आपण कांदा चिरतो तसाच कांदा चिरून घ्यायचा आहे. कढीलिंब घ्यायचा आहे आणि आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. कमी तिखट किंवा तिखट कशाही चालतील. आणि काय करायचं आहे, आता आपल्याला बेसनाचं एक पीठ तयार करून घ्यायचं आहे. साधारणपणे अर्धा कप बेसन मी घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे. लाल तिखट कम्प्लिटली ऑप्शनल आहे. जर तिखटाचे दोन्ही सोर्स तुम्हाला नसतील यूज करायचे तर लाल तिखट तुम्ही कम्प्लिटली स्किप करू शकता. त्यानंतर थोडं पाणी घालून आपल्याला याचं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे बघा, हे टूल जर तुम्हाला आवडत असेल तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा, त्याची लिंक मी तुम्हाला नक्कीच पाठवेन. अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. पातळ असं बॅटर करायचं आहे. खूप जाडसर बॅटर जर केलं तर त्याचा झुणका होईल. फोडणी करायची आहे बेसिक. ॲल्युमिनियमचं मी छोटंसं पातेलं घेतलेलं आहे. कोणत्याही पातेल्यामध्ये तुम्ही फोडणी करू शकता. बेसिक फोडणी आहे. मोहरी घेतलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर जिरं घातलेलं आहे, हिंग घातलेलं आहे, हळद घातलेली आहे, कढीपत्ता आणि आपल्याला मिरची घालायची आहे. त्यानंतर कांदा घालायचा आहे. ही जी बेसिक फोडणी आहे ना, ती आपल्या महाराष्ट्रीयन प्रत्येक म्हणजे ऑलमोस्ट बऱ्याचशा भाज्यांमध्ये हीच फोडणी वापरली जाते आणि ह्याचा सिक्वेन्सही हाच असतो. आणि अशीच जर फोडणी तुम्ही फॉलो केली तर प्रत्येक भाजी अतिशय उत्तम आणि टेस्टी लागते. फोडणी खूप महत्त्वाची असते असं माझी आई मला नेहमी सांगते, त्यामुळे अशा पद्धतीने नक्कीच फोडणी ट्राय करून बघा. चला तर मग मस्त कांदा परतवून घ्यायचा आहे आणि कांदा परतताना लक्षात ठेवायचं आहे तो एकदम लालसर किंवा ब्राऊन नाही झाला पाहिजे. साधारणपणे ट्रान्सल्युसंट झाला ना की आपल्याला समजतं की कांदा छान असा लालसर शिजलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कळतं की आपला बॅटर आता आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो. चला तर मग मी बॅटर घातलेलं आहे. एकदमच असं जाडसर ते व्हायला लागणार लगेच तर मग पाणी घालायचं, म्हणजे कसं आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीचं पिठलं मिळेल. नाहीतर मग ते लगेच ड्राय होऊन जातं आणि मग त्याला झुणकामध्ये कन्वर्ट व्हायला वेळ नाही लागणार. तर चला पटापट आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअसली नाही ढवळलं तर त्याच्यामध्ये गुठळ्या होतील, त्यामुळे ढवळत राहायचं आहे. याच्यामध्ये चवीसाठी मी एक चिंचेचा तुकडाही घालणार आहे, जेणेकरून छान अशी आंबट तिखट अशी छान बॅलन्स चव यायला येते. जर तुम्हाला नसेल आवडत तर स्किप करू शकता, पण ट्रस्ट मी चिंचेच्या तुकड्याने मस्त चव येते. हे बघा, आता ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला आली पाहिजे. या कन्सिस्टन्सीला गॅस आपल्याला बंद करायचा आहे, कारण गार झाल्यावर ते थोडंसं आळेल आणि थोडंसं दाटसर होणारच आहे. भरपूर हिरवी कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला जितकी आवडत असेल तितकी. मस्त टेस्ट लागते. आणि गरमागरम पिठलं सर्व करायचं आहे. ज्वारी, बाजरी, तांदूळाची किंवा कोणत्याही भाकरीसोबत. भाकरी आवडत नसेल तर पोळी बरोबरसुद्धा मस्त लागतं. त्याबरोबरच मी घेतला आहे ठेचा आणि हिरवी मिरची. हा मस्त कम्फर्टिंग मील आहे. बनवायला खूपच सोप्पं आहे, पटपट बनतं आणि चवीला खूपच असं डेलिशियस लागतं. ते सुपर कम्फर्ट. नक्की ट्राय करून बघा.